नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. श्री सदानंद चांदे व कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट व एग्नॉमिस्टिक डॉक्टर संचित सदानंद चांदे यांच्या पुढाकाराने कळवा नाक्याजवळ असलेल्या शॉप क्रमांक 4 गोल्ड सुमित कोऑपरेटिव्ह सोसायटी मुंबई पुणे रोड कळवा ठाणे येथे डॉक्टर चांदे यांच्या फिजिओथेरपी क्लिनिकची सुरुवात करण्यात आली आहे. या क्लिनिकचा उद्घाटन सोहळा माजी गृहनिर्माण मंत्री कळवा मुंब्रा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. यावेळी माजी महापौर मनोहर साळवी, माजी विरोधी पक्षनेते मिलिंद साळवी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वैद्यकीय सेलचे ठाणे जिल्हा अध्यक्ष असद चाऊस इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या क्लिनिकचं उद्घाटन संपन्न झालं. यावेळी समस्त चांदे परिवार, नातेवाईक यांच्यासह इतर मान्यवर, हितचिंतक यावेळी शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रसंगी सदानंद चांदे, डॉक्टर संचित सदानंद चांदे यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं, तसेच आभार देखील व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर चांदे यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देखील दिल्या. फिजिओथेरपी हा जो प्रकार आहे याचा जास्त प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, कारण का स्ट्रेस आणि इतर माध्यमातून बॉडीचे मसल्स टाईट होतात आणि टाईट झाल्यानंतर ते मसल्स दुखायला सुरू करतात. आपण त्याच्याकडे असं दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळे तो क्रॉनिक होत जातो. त्याच्यामुळे फिजिओथेरपी हा जो प्रकार आहे त्याच्यातनं बॉडी तुमची रिलॅक्स होते, बॉडीचे मसल्स रिलॅक्स होते आणि बॉडी जी 70% काम करत असते ती 100% काम करायला लागते. हा मनुष्याला मिळणारा मोठा फायदा आहे. त्यामुळे फिजिओथेरपी ही जी थेरपी आता मेडिकलची एक ब्रँच आहे, तर त्या ब्रँच मध्ये आता जास्त विद्यार्थी जात आहेत आणि जागतिक स्तरावरती घेतलं आहे या फिजिओथेरपीला मागणी. चांगलं क्लिनिक इथे उघडलं आहे, त्याचा कळव्यातल्या लोकांना नक्कीच फायदा होईल. नमस्कार, मी डॉक्टर संचित सदानंद चांदे. मी फिजिओथेरपिस्ट आहे. फिजिओथेरपिस्ट माझं कळवा नाक्यावर क्लिनिक आहे. कळवा नाका म्हणजे कळवा नाक्यावरून 1-2 मिनिटाच्या अंतरावर क्लिनिक आहे. तर ह्या माझ्या क्लिनिकमध्ये जे की रोजच्या जीवनातील जे आपण आजार असतात, जसे की गुडघेदुखी, पाठदुखी, पायदुखी, कमरेतून पायात मुंग्या येणं, हातात हातदुखी, हात वरती न जाणं, हे सगळे जे प्रकार असतात हे आपण फिजिओथेरपीने ट्रीट करतो. फिजिओथेरपीमध्ये जे या सगळ्या मध्ये फिजिओथेरपीची खूप मदत होते या सगळ्या आजारांमध्ये. तर आधी म्हणजे सध्या तरी लोकांना अजून तेवढा फिजिओथेरपीबद्दल अवेअरनेस नाहीये, पण हळूहळू जसा वाढत जातोय आणि लोकांना जसं समजते की फिजिओथेरपीने फरक पडतोय, तर आता त्याच्यामुळे अवेअरनेस थोडा वाढलाय कम्पेअर टू आधी एक 5 ते 10 वर्ष आधी जेवढं होतं. त्यामुळे आपण हे क्लिनिक कळव्यामध्ये ओपन केलं आहे. इथे आपण गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी याचबरोबर आपण पॅरालिसिसचा पण आपण उपचार करतो. पॅरालिसिस झाल्यावर एक अर्धांगवायू किंवा दोन्ही साईड किंवा काही लोक वरतून पडल्यामुळे त्यांचे स्पायनल कॉर्ड मधून जे इंजरी होते त्याच्यामुळे दोन्ही हात दोन्ही पाय निकामी होतात, त्याच्यावर पण आपण फिजिओथेरपी करून त्यांना परत चालायला लावणं, हे सगळं आपण या क्लिनिकमध्ये किंवा फिजिओथेरपीद्वारे करणार आहोत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री ठाणा हलाई लोहाना महाजन ट्रस्ट आयोजित सरस्वती सन्मान समारंभ 2023-24 ठाण्यात राहणारे ठक्कर समाजातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास लोहाना महापरिषदेचे अध्यक्ष सतीशबाई विठ्ठलानी, महामंत्री व कांदिवली बाळाश्रमचे अध्यक्ष सुरेशभाई पोपट, लोहाना महापरिषद महाराष्ट्र झोनचे अध्यक्ष धर्मेंद्रभाई कारिया, लोहाना समाज ट्रस्टचे कोकण विभागचे अध्यक्ष अभयभाई तन्ना इतर मान्यवर येथे उपस्थित होते. उपस्थितांना यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सतीशभाई विठलानी यांनी लोहाना महापरिषदेच्या माध्यमातून फक्त देशातीलच नाही तर परदेशातील समाजातील तरुणांना व्यवसायातील संधी देण्याचं अतिशय सुंदर कार्य केलं असं सदर कार्यक्रमात तरुणांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी यामिनी गोकिनीने नृत्य दिग्दर्शन केलं आणि कृष्णलीला नृत्यांनी केली. ठाणा हलाई लोहाना महाजन ट्रस्टचे अध्यक्ष महेशभाई ठक्कर यांनी यावेळी उपस्थित पाहुण्यांचा सन्मान केला. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ वासंती गोकाणी यांनी केलं. ज्या दादासाहेब फाळके इंडियन टेलिव्हिजन पुरस्काराच्या मानकरी आहेत त्यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. समाजाने त्याची जाणीव घेत त्यांना सन्मानित देखील केलं. शिक्षण समिती व सांस्कृतिक समितीने हा कार्यक्रम खूपच छानरित्या असा सादर केला. एक દીકરો ને 5 દીકરીઓ. ये तो हमारा આપણે લોહાણા કલેક્ટ लॉन्च કર્યું અને એ लॉन्च રાયપુર ખાતે થયું. सबको एक तो नमस्ते, जय श्री कृष्ण. मैं सतीश विठलानी, श्री लोहाना महापरिषद का मैं 14वां प्रेसिडेंट हूँ. हमारी जो ये संस्था जो है 1952 से कार्यरत है और 1952 से बात करूँ तो भारत भर में हमारी संस्था ने शिक्षण में बहुत ही काम किया है और ख़ास करके इवन महिलाओं स्वावलंबन के लिए भी बहुत काम किया है. जो लिज्जत पापड़ का नाम आपने सुना होगा, वो एक छोटे से पैमाने से हमारी संस्था ने चालू किया था ये, और आज अब समझते हैं कि वटवृक्ष हो गया है, ये बहुत बड़ी संस्था हो गई है. तो ये जो संस्था जो है और ये पर्टिकुलरली जो हमारी ज्ञाति, हमारी जो कम्युनिटी है, हमने जो है एजुकेशन के ऊपर बहुत बहुत खास ध्यान दिया है. और आज का जो थाने के अंदर जो ये सरस्वती सम्मान का जो कार्यक्रम जो है वो बच्चों को जो है प्रेरित करने के लिए, बच्चों के साथ जो है बच्चों को जो है वो सही दिशा में जा रहे हैं, एक दूसरे का उनको एक अच्छा सा कंपटीशन हो, पॉजिटिव वे कंपटीशन हो और उनको जो है हर साल सम्मानित करें और उनको आगे बढ़ने की हमेशा एक ख्वाहिश रहे. इसकी वजह से ये जो है आज का जो कार्यक्रम जो हो रहा है, इस तरह से कि लास्ट 52 साल से हम लोग ये कार्यक्रम एवरी ईयर करते हैं और हर साल बच्चे लोग का नंबर ऑफ बच्चे बढ़ रहे हैं, जिनको हम लोग अच्छे मार्क्स और अच्छे रैंक से आने के बाद में उन लोग को हम लोग ट्रॉफी से सम्मानित करते हैं. और ट्रॉफी देने का मेन वजह ऐसा नहीं है कि ट्रॉफी दिया है, लेकिन उनको और आगे बढ़ने के लिए इच्छा हो कि बाबा इसी तरह से मैं आगे बढ़ूं, ताकि मुझे इसी तरह से इतने लोगों के सामने कहीं ना कहीं कुछ सम्मान मिले और इसी तरह से हम लोग आगे भी काम करते रहेंगे. हम लोग वही प्रोत्साहन देने के लिए ही हम लोग महाराष्ट्र से आते हैं कि बच्चे को प्रोत्साहित करें और बच्चे के साथ उनके फैमिली को प्रोत्साहित करें और फैमिली के साथ जो पूरा परिवार जुड़ा हुआ रहता है, ये उनका फाउंडेशन है, तो सबको प्रोत्साहित करते हैं हम लोग. और यहाँ जो बच्चे आएंगे उनको यहाँ आने के बाद कम से कम 200-400 बच्चों लोग की एक ग्रुप बनता है उनका. तो जो ग्रुप बनता है वो आगे फ्यूचर में उनका बहुत बड़ा फाउंडेशन रहता है और वो काफ़ी लाइफ में उसका काफ़ी अहम रोल रहता है. सबको धन्यवाद देते हैं. ठाण्यातील उपवन तलाव परिसरामध्ये सुरू असलेल्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलने शनिवारी ठाणेकरांना सांस्कृतिक पर्वणी अनुभवायला मिळाली.
या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भारतीय क्रिकेट संघाचा उदयोन्मुख फलंदाज यशस्वी जयस्वाल याला प्रतिष्ठित असा शिवगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सदर कार्यक्रमाचं आयोजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावरती गायक अभिजित भट्टाचार्य, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, MCHI ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता, परिषद सरनाईक, पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक फेस्टिवलमध्ये विविध कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता. विशेषतः अभिजित भट्टाचार्य यांच्या गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. त्यांनी सादर केलेल्या गाण्यांनी शनिवारी संध्याकाळी अविस्मरणीय अशी ठरली. रविवारी ठाण्यातील उपवन तलाव परिसरामध्ये सुरू असलेल्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. संगीत, नृत्य आणि कला प्रदर्शनांनी ठाणेकरांना सांस्कृतिक अनुभवाची मेजवानी दिली. संध्याकाळी गुलाबी साडी फेम सुप्रसिद्ध गायक संजू राठोड यांच्या सुमधुर गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच स्थानिक कलाकारांनी पारंपरिक नृत्य आणि संगीत सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कला प्रदर्शनामध्ये विविध चित्रकार आणि शिल्पकारांनी आपली उत्कृष्ट अशी कलाकृती सादर केली, ज्यामुळे कलाप्रेमींना विविधतेचा अनुभव घेता आला. फेस्टिवलमध्ये माजी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, शिवसेना शिंदे पक्षाचे सचिव माजी महापौर संजय मोरे यांनी उत्सवाला भेट देऊन उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व संपूर्ण टीमचे यावेळी अभिनंदन केले. विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल 10 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये विविध कला, संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. हा महोत्सव ठाणेकरांसाठी एक विशेष आकर्षण ठरला आहे. महाराष्ट्र भारतीय संविधान की 75वीं वर्षगांठ के गौरवशाली अवसर पर 11वां वार्षिक विहंग संस्कृति कला महोत्सव 2025 ने एक देश को चकित कर दिया है, जिसमें उन्होंने IPL इतिहास में सबसे तेज अर्धशतक 13 गेंदों में लगाने का रिकॉर्ड बनाया है. उन्होंने राजस्थान रॉयल्स के लिए सबसे युवा बड़ा शतक भी बनाया है. मुंबई इंडियंस के खिलाफ 134 रनों की शानदार पारी खेली है, जो किसी भी बल्लेबाज द्वारा सर्वोच्च व्यक्तिगत स्कोर के रिकॉर्ड की बराबरी करता है. चित्रपटगृहात होणार सिनेमा बघायचा आहे आणि त्या सिनेमाचं नवीन गाणं पण रिलीज झालं आहे, सुंदर करून गाणं. त्याच्यावरती तुम्हाला माझ्यासोबत डान्स करायला आवडेल. सारी टीम का सत्कार. जितेंद्र आव्हाडच्या शुभेच्छा तर 35 वर्षापासून आहे. माझेही त्याला शुभेच्छा असतात, परंतु राजकीय संबंध वेगळे आणि पारिवारिक संबंध वेगळे, कौटुंबिक संबंध गेल्या 35 वर्षापासून पत्नी, मुलं, सुना, नातवंड यांचे संबंध परंतु ज्यावेळेस राजकारण समोर येतं त्यावेळेस आम्हाला प्रतिनिधी म्हणून आम्ही अभिजित पवार मित्र परिवार आयोजित मोफत वैद्यकीय शिबिर कळव्यामध्ये संपन्न झालं. खारेगाव येथे माजी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित पवार मित्र परिवाराच्या वतीने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये मोफत डोळे तपासणी, तसेच BP, शुगर तपासणी, कानाची डिजिटल मशीन तसेच डॉक्टरांचा सल्ला येथे देण्यात आला. प्रत्येक सेटिंग 100 रुपये प्रमाणे जामखेड काढणे करण्यात आलं. तर सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विधिमंडळ नेते माजी मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, युवा नेते अभिजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वैद्यकीय सेलचे ठाणे जिल्हाध्यक्ष आसट चाऊस, ऋतुजा अभिजित पवार, प्रवीण केदारे, महेश पाटील, राजेश गवारी, दत्ता पाटील, स्वप्नील मोरे, महेश पाटील, अजिता कुमटेकर, सोहम सुर्वे,
गोकुळ धनके, प्रज्वल केली, निलेश दाभोळकर, विजय पाटील इत्यादी कार्यकर्ते आणि मान्यवर पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. सदर आरोग्य शिबिराचं आयोजन केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे तसेच युवा नेते अभिजित पवार यांचे आभार मानले. इतर मान्यवर पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक, बंधू भगिनी येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य शिबिराचं आयोजन केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे तसेच युवा नेते अभिजित पवार यांचे आभार मानले. माननीय जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पारसिक या विभागामध्ये आरोग्य शिबिर आयोजन करायचा आम्हाला साहेबांचा आदेश आहे आणि त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही खारेगाव अभिजित पवार, सुरेखाताई पाटील यांच्या कार्यालयाच्या समोर आज आम्ही या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं आहे. या आरोग्य शिबिरासाठी स्पेशली वावीकर हॉस्पिटलचे सोनाली मॅडम, लॉयन्स क्लबच्या मॅडम, लॉयन्स क्लबचे सर आणि आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सगळ्या लोकांची कशी सेवा करता येईल त्यासाठी उपस्थिती देऊन जे डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत त्या सगळ्या डॉक्टरांकडून जे पेशंट आहेत त्या पेशंटला कशा पद्धतीने फ्री ऑफ सेवा मिळेल, त्यांचे ऑपरेशन कसे फ्रीमध्ये केले जाईल. आता आज आम्ही बघितलंय की 2-4 पेशंट असे आहेत की ते ज्युपिटर या ठिकाणी फिरून आलेत आणि त्यांचे डोळे अक्षरशः खराब झालेले आहेत. पण ह्या आरोग्यामध्ये तपासणीमध्ये आज त्यांच्या निर्देशनात आल्यानंतर वावीकर हॉस्पिटलमधून आम्ही ते त्यांच्या कॅटरॅक्टचे फ्रीमध्ये ऑपरेशन करणार आहेत. त्यासाठी अभिजित पवार हे नेहमी खारेगावसाठी काय गोरगरजू जे लोक असतील त्यांना कसा याचा लाभ घेता येईल यासाठी सक्षम आहेत आणि मला आशा आहे की ह्या पलीकडे सुद्धा आम्ही अजून बरेचसे आरोग्य कॅम्प या ठिकाणी. मी ऋतुजा अभिजित पवार, माननीय डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज खारेगाव येथे मोफत वैद्यकीय शिबिर हे आयोजित करण्यात आलं आहे. तरी सगळ्या नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती आहे. मी लिनेस क्लबची प्रेसिडेंट. इथे आमच्या नेहमी आम्ही शिबिर आयोजित करतात आणि आज सगळ्यांनी सांगितलं की माननीय श्री जितेंद्र आव्हाडजीच्या आज्ञा होती की इथे करायचं. आता आम्ही करतोय आणि खूप लोक आले, खूप लोकांनी लाभ घेतला. थँक्यू सो मच. कोकणाचा निसर्ग, तेथील संस्कृती, लज्जतदार खाद्यपदार्थ, कोकणी संगीत आणि कोकणची कला असं सारं काही अनुभवण्यासाठी विकेंडच्या सुट्टीला रविवारी ठाण्यामध्ये शिवाजीनगर येथील मालवणी महोत्सवात खवय्यांची झुंबड उडाली. येत्या 19 जानेवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून ठाणेकरांनी या कोकणाच्या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केलं आहे. कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने पोखरण रोड नंबर 1 शिवाजीनगर येथील उन्नती गार्डन मैदानामध्ये शुक्रवार 10 जानेवारीपासून मालवणी महोत्सवाला सुरुवात झाली. मालवणी महोत्सवाच्या प्रवेशद्वारावर कोकणाची संस्कृती दर्शवणाऱ्या कौलारू गणेश मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर भाविकांना साक्षात कोकणाची अनुभूती येते. गणेश मंदिरात कोकणी थाटणीच्या सुरावटीत रंगलेल्या भजन संगीतात रममाण होते. दर्शन घेतल्यानंतर भाविक मालवणी महोत्सवाच्या जत्रेचा आनंद लुटण्यासाठी जातात. या महोत्सवात खास उभारलेल्या व्यासपीठावरती मनोरंजनाच्या कार्यक्रमाचीही लयलूट असते. तसेच कोकणाच्या संस्कृतीबरोबर कोकणी पदार्थांची विक्री करणारे महिला बचत गटांचे स्टॉल, सुकामेवा, मालवणी पदार्थांमध्ये ताजे मासे, सुकी मच्छी, चिकन वडे, मटण, सागुती यांचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळे स्टॉल्स येथे आहेत. तसेच या खाद्यपदार्थांच्या संस्कृतीसोबतच मालवणी संस्कृती आणि विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील येथे नागरिकांना अनुभवायला मिळत आहेत. म्हणजे या रॅपिड फायरचे नियम सांगतो. पटकन उत्तर द्यायचं. 2 पर्याय असतील. जास्त वेळ न घेता पहिला प्रश्न आपल्यासाठी. रॅपिड फायर राऊंड आहे. 1 मिनिट. त्याच्या आधी साहेब काही सांगायचं असलं तर आपण बोलू शकता. रॅपिड फायर मधील पहिला प्रश्न आहे जेवणासाठी या ठिकाणी विविध स्टॉल आहेत आपण बघत आहात आणि आपण थोडे फूडी पण आहात मला समजलं. तर नेमका कोणता पदार्थ यातील आपल्याला खायला आवडेल? सुरमई की कलेजी? सुरमई. कोकणात जर फिरायला जात असाल आपण तर कोणत्या ठिकाणी फिरायला जायला आवडेल? दापोली की मालवण? मालवण. वाचायला आपण खऱ्या अर्थानं अभ्यासू व्यक्तिमत्व आहात. संपूर्ण मालवणी महोत्सव पण या ठिकाणी पाहतात. या ठिकाणी खाद्याचे जसे स्टॉल्स आहेत, इतर सुद्धा स्टॉल्स आहेत. तर आपण बघितलं असेल की मोठं असं एक वाचनालय, पुस्तकं सुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहेत. हे मालवणी महोत्सवाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. कारण त्यांच्यासारखे अभ्यासू व्यक्तिमत्व आणि वाचन प्रिय व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत. त्यामुळे पुस्तकांना सुद्धा मालवणी महोत्सवामध्ये अतिशय महत्वाचं स्थान साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे. तर साहेब आपण नेमकं कोणतं पुस्तक या ठिकाणी आपल्याला वाचायला आवडेल? वपूरचा की बटाट्याची चाळ? वपू.
अनेक क्षेत्रात आपण आतापर्यंत कामं केलेली आहेत. सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रात आपण काम करत आहात. आता जर काम करायची आपल्याकडे संधी आहे तर कोणत्या क्षेत्रात काम करायला आपल्याला जास्त आवडेल, सहकार की राजकीय? सहकार. वा. पुढचा प्रश्न आहे, तर या ठिकाणी आपण अनेक कलांमध्ये सुद्धा आपण सुद्धा नाटकामध्ये कामं केलेली आहेत. साहेबांनी एक छोटंसं मी त्यांचं वैशिष्ट्य सांगतो की साहेब यापूर्वी अनेक नाटकांमध्ये साहेबांनी सुद्धा कामं केलेली आहेत. व्यावसायिक नाटकांमध्ये चोला मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, हो मुझे रंग दे, हो माय रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, 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 रंग दे बसंती चोला. आजादी को चली बयाने दीवानों की टोलियां, आजादी को चली बयाने दीवानों की टोलियां. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.